Okay students, now we are going to learn our next topic, that is least common multiple. आपला आता पुढला मुद्दा शिकतोय तो म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य LSAV. इथे व्याख्या दिली आहे तुम्हाला बघा. दिलेल्या संख्यांचा लसावी म्हणजे काय, तर त्यापैकी प्रत्येक संख्येने विभाज्य अशी लहानात लहान संख्या म्हणजे त्या दोन संख्यांचा कोण होय तर लसावी होय. The least common multiple of the given number is the smallest number that is divisible by each of the given number. If I say that A and B, if I say that A and B are the two numbers and we have to find out the LCM of these two numbers, then I would say that the smallest positive integer, that is a multiple of this both A and B, will be the LCM of these two numbers. What is LCM? It is the smallest positive integer that is a multiple of both A and B. If these two numbers, we will consider them as A and B. जर A आणि B या कोणत्याही पूर्णांक संख्या असतील तर LCM म्हणजे लसावी कशाला म्हणू आपण, तर A आणि B ने विभाज्य असणारी कोणतीही स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान पूर्णांक संख्या, धनपूर्णांक संख्या, आणि तिलाच आपण काय म्हणू, या दोन संख्यांचा लसावी असे म्हणू. आता पुढे लक्ष द्या, कसं काढायचं लसावी. आपण दोन संख्या घेऊ, 30 व 40चा लसावी काढा. फाइंड LCM ऑफ 30 and 40. व्हॉट वी विल डू, आपण घेऊया 30 आणि दुसरे घेऊया आपण 40. आता एक खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही काय करा, 30चा पाढा लिहून घ्या आणि 40चाही पाढा लिहून घ्या. टेबल ऑफ 30 and 40. 30 × 30, मग येतील 60. 3चा पाढा लिहून घ्या आणि त्यावर 0 लिहा. मग येतील 30 त्रिक 90, मग येतील 120, अँड सो ऑन. हा पाढा संपेल का कुठे, नाही संपणार. मग आपण 40चाही पाढा लिहू. 4चा पाढा लिहा, त्यावर 0 ठेवून द्या. अँड सो ऑन. हा पाढा कधी संपेल का, संपणार नाही. आता तुम्ही एक लक्ष द्या, यामधून आपल्याला काय करायचं आहे, लीस्ट कॉमन मल्टिपल शोधायचं आहे. म्हणजे या दोघांनीही भाग जाणारी सर्वात लहान, म्हणजे दोघांनीही विभाज्य असणारी सर्वात लहान संख्या काय करायची, शोधायची आहे. यामध्ये आता तुम्ही शोधा 30 आणि 40 या दोघांपैकीही अशी संख्या शोधा की जी तुम्हाला दोन्ही पाढ्यांमध्ये दिसते. करेक्ट. कोणती, 120. इथेही दिसते तुम्हाला 120. 120 इज कॉमन इन बोथ टेबल्स. अगेन कॅन यू फाइंड अनदर नंबर. यस, हियर इज 240 and in the table of 40 there is also 240. which numbers are common. याला आपण आणखी काय शब्द देऊ, सामायिक. कोण कोण मिळालं तुम्हाला,
120 आणि दुसरं कोण मिळालं 240. 120. Second is 240. Which is the least number in both of these? Yes, that is 120. That is why the LCM of 30 and 40 is 120. मग आपण काय म्हणू 30 व 40 चा काय तर लसावी किती मिळाला तुम्हाला तो 120 मिळाला. आता यालाही तुम्ही 6व्या वर्गात शिकले त्या पद्धतीने करून पाहिलं. आता आपण या वर्गातही फॅक्टरायझेशन मेथड शिकलो आहे. हाऊ टू फॅक्टराइज द कंपोजिट नंबर हे तुम्ही शिकले आहे. संयुक्त संख्येचे मूळ अवयव कसे पाडायचे हे तुम्ही 2 पद्धतीने शिकले आहात. आता त्या दोनही पद्धतींचा वापर करून आपण पुन्हा 30 व 40 यांचा काय करून पाहू लसावी काढून पाहू. या उदाहरणावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की 30ने भाग देणाऱ्या सर्व संख्या शोधल्या आपण, 40नेही भाग देणाऱ्या सर्व संख्या शोधून पाहिल्या. तुम्ही म्हणाल सर्व नाही शोधल्या टीचर, तर त्या सर्व शोधता येणार नाही आपल्याला, कारण की त्या कशा आहेत अनंत आहेत. 40च्याही सर्व विभाज्य संख्या तुम्हाला शोधता येणार नाही. विभाज्य म्हणजे काय की 40ने या सर्व संख्यांना काय जातो तर भाग जातो. कसा निश्चेष. पुन्हा पहा या 30ने कम्प्लिटली डिवाइड होणाऱ्या संख्या आहेत, पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणून आपण त्यांना काय म्हटलं 30ने विभाज्य संख्या. आणि अशा संख्या की ज्या 30नेही विभाज्य आहेत आणि 40नेही विभाज्य आहेत. द नंबर दॅट इज मल्टिपल ऑफ 30 ॲज वेल ॲज 40. वी चूज द लीस्ट नंबर ऑफ दीज ऑल. या सगळ्यांपैकी ज्याही कॉमन मल्टिपल जे सापडले तुम्हाला, सामायिक विभाज्य ज्या संख्या सापडल्या त्याच्यातलं कोणतं घेतलं आपण, सर्वच्या सर्व घेतले का नाही. इथे नावातच पहा आपण काय म्हटलं आहे लघुत्तम पाहिजे. कसा पाहिजे लिस्ट पाहिजे. आणि लिस्ट म्हणजे लहानात लहान. यात लहानात लहान संख्येलाच आपण निवडलं, मोठ्या संख्यांची आपल्याला गरज नाही. बरं मला कोणी सांगू शकेल का तुमच्यापैकी का बरं मोठी संख्या आपण शोधणार नाही आहोत. HCF पाहताना आपण मोठ्यात मोठी विभाजक असणारी संख्या शोधली आणि यामध्ये मात्र आपण काय शोधतो आहे दोघांचीही करेक्ट लहानात लहान विभाज्य संख्या शोधतोय. का बरं लहानात लहानच शोधायची, लिस्टच का बरं शोधायची, हायेस्ट का बरं नाही शोधू शकणार तुम्ही. येस करेक्ट. वी कॅन नॉट फाइंड द हायेस्ट नंबर बिकॉज नंबर्स आर इन्फानाईट. म्हणजेच आपण लहानात लहान संख्या तर सांगू शकतो पण मोठ्यात मोठी सांगणे कसे नाही शक्य नाही, कारण नंबर्स हे कसे आहेत तर अनंत आहेत. अनंत असल्या कारणाने आपल्याला मोठी संख्या काय होणार नाही तर कधीच मिळणार नाही. म्हणून आपण काय करून राहिलो लहानात लहान संख्या शोधून राहिलो. कशी संख्या शोधतो आहोत आपण लीस्ट शोधत आहोत, लहानात लहान विभाज्य शोधत आहोत. यानंतर आपण पुढे जाऊया. येस नाव वी विल फॅक्टराइज बोथ these two numbers 30 and 40. आपण आता 30ला आणि 40 या दोघांची काय करूया मूळ अवयव शोधूया. मूळ अवयव पाडू आणि मग त्यानंतर त्या मूळ अवयवानुसार आपल्याला पुन्हा लसावी काढता येते का ते शोधू. कारण की मोठ्यात मोठ्या संख्या असतात मग त्यांचे पाढे काही आपल्याला तयार करता येत नाही. जे की तुम्ही आत्ताच 6व्या वर्गाच्या मेथडने शिकला. पाढा तयार करा आणि त्यापैकीचा सर्वात लहान जोही सामायिक विभाज्य असेल तो म्हणजे आपला लसावी होय. हे तुमच्या लक्षात आलं. पण मोठ्या ज्या संख्या असतात त्यांचे पाढे तयार करणे असे शक्य नसते. म्हणून हे जे कंपोजिट नंबर्स आहेत वी हॅव दिस कंपोजिट नंबर्स अँड वी लर्न हाऊ टू फाइंड आउट द फॅक्टर्स ऑफ म्हणजे आपण त्यांना कशा पद्धतीने मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो हे आपण शिकलो आहोत. आणि त्याच्याच सहाय्याने आपण आता काय करणार आहोत 30चा आणि 40चा लसावी शोधणार आहोत. First of all, factorize these numbers. करेक्ट आहे का? बरोबर आहे. 5 दुनी 10, 10 त्रिक 30 आलं. फॅक्टराइज केलं आपण कोणाला 30ला. आता आपण कोणाला फॅक्टराइज करू 40ला. 2 × 20 देन 2 × 2 × 10 20ला आता फॅक्टराइज करा 10.
करेक्ट आहे. मग 2 × 2 × 2 × 5 आलं, मिळालं तुम्हाला. मग काय आहे, याचा गुणाकार करून पहा. 5 दुणे 10, 10 दुणे 20, 10 आणि 20 दुणे 40. म्हणजे आपण जे केलं आहे ते कसं आहे आपलं, करेक्ट आहे. आता यापैकीचे जे हे कॉमन असतील त्यांच्या जोड्या पाडून घ्या. यापैकीचे कॉमन जे असतील, कॉमन फॅक्टर्स म्हणजेच कोण, तर सामायिक अवयव जे असतील त्यांच्या जोड्या पाडून घ्या. पहा तुम्हाला इथे कोण मिळते, इथे 3 मिळतात तुम्हाला. या भागाला तुम्हाला 3 दिसतात का, नाही. म्हणजे 3ची जोडी कोणाशी पडेल का, नाही पडणार. मग इथे आपल्याला दिसत आहेत किती, 2 दिसत आहेत. मग इथेही आपल्याला कोण दिसतात, 2. किती जोड्या पडल्या 2च्या, एकच जोडी पडली, घेतलं. मग त्यानंतर आणखी कोण दिसतंय तुम्हाला, पहा या भागाला तुम्हाला 5 दिसतंय, तर या भागालाही 5 दिसतंय. किती जोड्या पडतात त्यांच्या, एकच. आता मग रिमेनिंग कोण आहे, उरलेले कोण आहेत ते घेऊन घ्या. या बाजूला कोण उरलेले आहेत, 3 गुणिले या बाजूला कोण उरले आहेत, तर 2 गुणिले 2. कळलं का इथपर्यंत. काय केलं आपण, आधी कॉमन फॅक्टर्स घेतले आणि मग दोन्ही भागाचे जे उरलेले होते त्यांनाही घेऊन टाकलं. आता या सर्वांचा एकत्रितपणे काय करा, गुणाकार करा. जेही तुम्ही फॅक्टर्स घेतले आहेत, आधी काय घेतले, कॉमन, त्यांच्या जोड्या करून घेतल्या. तुम्ही HCFमध्ये तसंच करत होते. आत्ता LCMमध्ये मात्र आपल्याला फक्त कॉमन नाही, सामायिक नाही, तर उरलेले रिमेनिंग फॅक्टर्ससुद्धा घ्यायचे आहेत. मग आता काय करू आपण, जोड्या घेतल्या आणि जोड्यांनंतर काय घेतले, उरलेले घेतले. यांना सर्वांना एका रांगेत लिहून घ्या आणि सगळ्यांचा लागोपाठ काय करा, गुणाकार करा. घ्या. बेदुनी 4, 4 त्रिक 12, 12 पंच 60 आणि 60 दुने किती मिळाले, 120. पुन्हा पहा, पालटून गुणाकार करून घ्या. 2 पंच 10, 10 त्रिक 30, 30 दुनी 60 आणि 60 दुने 120. When we multiply all these factors, we find that we again got 120. म्हणजेच आता लक्षात घ्या, ही पद्धतसुद्धा तितकीच सोपी आहे. ही आहे फॅक्टरायझेशन मेथड आणि यानुसार गेलं तरीही आपल्याला किती मिळाले, 120च मिळाले. बरं, याहूनही अधिक सोपी पद्धत आपण शिकलो होतो, ती म्हणजे डिव्हिजन मेथड. इफ वी डिवाइड, हे अत्यंत सोपं आहे. काय करावं लागेल आपल्याला, विभाज्यतेच्या तुम्हाला येतात त्या कसोट्या वापरा आणि सर्व संख्यांना म्हणजे 30ला व 40ला आणि अजून आणखी पुढेही संख्या असतील तर त्या सर्व संख्यांना भाग जाणाऱ्या संख्या शोधा. ऑब्व्हियसली इथे 10ने भाग जातो, 2ने भाग जातो आहे, बरोबर, 5ने भाग जातो. म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या कोणत्या लागतील ते आपल्याला सहज शोधता आल्या पाहिजे आणि येतातही. त्याचबरोबर त्या संख्या शोधल्या की तिने दिलेल्या संख्यांना काय करत जा, तुम्ही भाग देत जा. आलं लक्षात. आणि भागाकाराने मिळालेल्या संख्यांसाठी हीच क्रिया शक्यतोवर पुन्हा पुन्हा करत राहा. म्हणजेच काय करावं लागेल, यूज द टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी टू फाइंड द प्राईम नंबर्स दॅट डिवाइड्स ऑल द नंबर्स अँड देन डिवाइड द गिवन नंबर्स. अगेन रिपीट अँड रिपीट. डू दिस प्रोसेस फॉर द quotient as many times as possible. तुम्हाला काय करावं लागेल, what you have to do now, you have to find out the prime number that divides 30 and 40. आपल्याला 30ला आणि 40ला 30ला आणि 40ला भाग देणारी सारखी मूळ संख्या शोधावी लागेल. आपल्याकडे आहे, कोण आहे आपल्याकडे, यस 2 आहे आपल्याकडे. 2नी आपण 30लाही भाग देतो, किती आले, 15. आलं लक्षात. आणि 2नी आपण 40लाही भाग देऊ, किती आले, 20. सोपं आहे. आणि मग त्यानंतर काय करा, अगेन वी हॅव टू रिपीट दिस प्रोसेस फॉर द quotient. What quotient we got here? We got 15 for 30 and 20 for 40.
30चा आपल्याला भागाकार किती मिळाला? 2 आणि 30ला भागले असता आपल्याला मिळाले 15 आणि 2 आणि 40ला भागले असता आपल्याला मिळाले 20. म्हणजे कोशंट म्हणजे भागाकार किती मिळाला आपल्याला? 15 आणि 20. अगेन हीच प्रोसेस आपल्याला 15 आणि 20साठी करावी लागेल. मग कितीने भाग जातो याला शोधा. ऑब्व्हियसली कितीने भाग जातो दोघांनाही? 5ने भाग जातो. 5ने 15ला भाग दिला, किती उरले? 5 त्रिक. 5 3s are 15 and 5 4s are we got 20. मग पहा 15ला 5ने भाग दिले असता 3 मिळाले आणि 20ला 5ने भाग दिला असता 4 मिळाले. मग आता एक लक्षात घ्या, पुन्हा आपल्याला जे कोशंट मिळाले, भागाकार मिळाले 3 आणि 4, यांना भाग देणारी समान संख्या तुम्हाला मिळते का? नाही, अजिबातच नाही. 3ला आणि 4ला भाग जाणारी कोणतीच संख्या आपल्याकडे नाही. मग ही संख्या आपल्याकडे जर नाही तर मग आपल्याला माहिती आहे, या अगोदर आपण शिकलो आहे, 3ला 3ने भाग देता येतो. लक्षात, 3ला 3नेच भाग द्या, तोपर्यंत 4ला जसेचे तसे ठेवा. कळलं तुम्हाला? 3ला 3ने भाग देतपर्यंत याचा भागाकार आपल्याला किती मिळणार आहे? 1 मिळणार आहे. तोपर्यंत 4ला जसेचे तसे ठेवा. म्हणजे एक लक्षात घ्या, आता तुम्हाला एक कळलं असेल की जोपर्यंत सारख्या संख्या मिळत होत्या तोपर्यंत आपण भाग देत गेलो. 20लाही आणि 15लाही 5ने भाग जात होता, म्हणून 5 घेऊन आपण यांना काय दिला? भाग दिला. परंतु 4ला आणि 3ला भाग जाणारी कोणतीच संख्या आपल्याला मिळत नाही, म्हणून आपण काय केलं? थोड्या वेळासाठी या 4ला वेटिंगवर ठेवलं आणि कोणाचा भाग कंप्लीट केला? तर 3चा केला. आता ह्याचा भागाकार आपल्याला 1 मिळालेला आहे, म्हणून आता ह्याला शांत ठेवा. याचा भाग आपल्याला 1 मिळालेला आहे, म्हणून याला शांतपणे तसंच ठेवा. आता चेक करा, 4ला भाग देणारी एखादी संख्या शोधा. बरोबर आहे, 4ला भाग देणारी आपल्याकडे कोण आहे? एक लक्षात घ्यायचं, या ठिकाणी सगळ्या कोणत्या संख्या पाहिजे आपल्याला? मूळ संख्या पाहिजे. म्हणून 4 1 4 तुम्हाला करता येणार नाही. म्हणजेच 4 ही का बरं असं करता येणार नाही? कारण की ती कशी संख्या आहे? संयुक्त संख्या आहे. कसा नंबर आहे तो? कंपोजिट. कसा नंबर आहे तो? कंपोजिट नंबर आहे. आणि त्यामुळे आपल्याला 4ला 4 1 4 असं लिहिता येणार नाही, कारण 4 ही संयुक्त संख्या आहे आणि तिचे मूळ अवयव आपल्याला पाडता येतात. कितीने भाग द्यायचा मग 4ला? 2ने. 2च्या पड्यात 4 किती वेळा आले? 2 वेळा. आलं बरोबर? या एकाला पुन्हा खाली घेऊन या, त्याला जसंच तसंच ठेवायचं. त्याला जसंच तसंच ठेवायचं. घ्या आता 2ला भाग द्या. कितीने भाग देऊ आपण? 2ला 2ने भाग देऊ. 2 1. मग आता तुम्ही विचार केला असेल, हे असं का? जोपर्यंत तुम्हाला या सर्वात खालच्या ठिकाणी कॉमनली 1 मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला ही क्रिया सगळ्यांसाठी करतच जावं लागेल. काय करावं लागेल? तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला तुमचा डिव्हिजर, कॉमन डिव्हिजर म्हणजे सामायिक विभाज्य 1 मिळत नाही, सामायिक विभाज्य नाही, सामायिक अवयव जोपर्यंत कसा मिळत नाही? 1 मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल? ही क्रिया करतच राहावी लागेल. ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या तशीच ठेवा आणि हीच क्रिया शक्यतोवर पुन्हा 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 करत राहा. मग आपल्याला इथे या संख्या मिळाल्या. बघा मिळाल्या की नाही या संख्या? त्यांना लिहून घ्या. त्यांना लिहून घ्या. कोण कोण मिळालं बघा तुम्हाला इथे आता? कोण कोण मिळालं तुम्हाला इथे आता? चेक करा. वी गॉट 2 × 5 × 3 × 2 × मल्टिप्लाय करा आता यांना सगळ्यांना. किती येतो गुणाकार? येतो का? चेक करा. ऑब्वियसली याचा गुणाकार किती येतो? 120. म्हणून हा आपला काय आहे? लसावी. हा आपला काय आहे? LCM. आला आता लक्षात? आपण आता आणखी काही संख्या घेऊया आपल्या सरावासाठी. समजा माझ्याकडे आहेत 60, मी घेते आहे 45 आणि माझ्याकडे आहे 15. काय करायचं? कोणती मेथड सोपी वाटली तुम्हाला दोनपैकी? फॅक्टरायझिंग सोपं वाटलं? तुम्ही तीही करू शकता. जर तुम्हाला डिव्हिजन मेथड पाहिजे तर तुम्ही तीही करू शकता. आपण दोन्ही पद्धतीने करूया. मी सर्वप्रथम काय करेल?
60चे 45चे आणि 15चे काय करून घेईल, मूळ अवयव करून घेईल. करू लागा मला आता तुम्ही. फॅक्टराइज दिस 60. येस, 2 × 30, देन 2 × 2 × 15. कळते का. आपण आता 30ला डिवाईड केला तर ही शेवटी जी कंपोजिट नंबर संयुक्त संख्या मिळत जाते तिला काय करत राहा, तिचे फॅक्टराइज करत राहा तिला. आणि बाकीचे तोपर्यंत मिळालेले प्राईम फॅक्टर जसेचे तसे खाली येतील. 2 × 2 × 3 × 5. ओके. मग त्यानंतर आपल्याकडे कोण आहेत, 45. याला फॅक्टराइज करून घ्या. येस, 5ने डिवाइड करू याला. 5 9s are 45. Then 5 × 3 × okay. Then we have 15. 5 × 3. Now we have to find out the common factor here. I can see 5 here, 5 and 5. कोण कोण मिळालं तुम्हाला, पहिले तर मिळाले 5 इंटू आणखी कोण मिळते चेक करा. शाबास, कोण मिळते तुम्हाला, इथेही एक वेळा 3 मिळते, 3 मिळते, 3 मिळते, म्हणजे आपल्याला मिळाले अजून कोण 3. आता काय करावे लागेल, कॉमन घेऊन घेतले आपण. आता सर्वांमधले जे उरलेले आहेत त्यांना घेऊया. कोण कोण उरलेले आहेत, मग आपण त्यांना काय म्हणू, रिमेनिंग. काय म्हणू आपण त्यांना, उरलेले. कोण कोण उरलेले आहेत त्याच्या वर बघा, 2 × 2. आणखी कोण उरलेलं आहे तिथे बघा, बरोबर आहे, 45 मध्ये 3 रिमेनिंग आहेत, उरलेले आहेत. मग काय करावं लागेल आपल्याला, यांना कॉमनली लिहून घ्या. 5 × 3 × 2 × 2 × 3 आणि यांचा काय करा, गुणाकार. 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60, 60 त्रिक किती होतात, 180. हा काय आहे तुमचा, तर 60, 45 आणि 15चा लसावी. या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. आता आपण काय करूया, आपण डिव्हिजन मेथडनेही 60, 45 आणि 15 यांचा काय करून पाहू, लसावी म्हणजे LCM काढून पाहूया. चला करून पाहूया. मग इथे किती राहतील तुमचे, चला 60 घेऊया इथे, मग इथे घेऊया किती, 45, 45 आणि इथे 15. शोधा आता सगळ्यांना कॉमनली भाग जाणारी एखादी संख्या शोधा. बरोबर आहे, युनिट प्लेस पहा, त्यांचे एकक स्थान पहा, 0 आणि 5 दिसतात तुम्हाला. कोणाची विभाज्यता कसोटी लावायची, 1ची, 2ची, 4ची, 5ची. करेक्ट. कितीची लावायची, 5ची. मग आता द्या, 5ने 60ला भाग द्या, डिवाइड 60/5. येस, वी गॉट 12. 12 पंच 60, 12 5s are 60. मग आता घ्या, 5ने भाग द्या, 5च्या पाड्यात 45 किती वेळा, 9 वेळा. आणि 5च्या पाड्यात 15 किती वेळा, करेक्ट, 3 वेळा. आलं, आहे सोपं, पटकन मिळाले भाग तुम्हाला. आता एक काम करा आणखी, 12ला 9ला आणि 3ला भाग जाणारी कॉमन एखादी डिव्हिजर शोधा, सामायिक विभाजक शोधा तिचा. 3नेही भाग जातो 3ला, 3ने भाग जातो 9ला आणि 3ने भाग जातो 12लाही. म्हणजे यांना कॉमन डिव्हिजर कोण मिळाला आपल्याला, 3 मिळाला. 3च्या पाड्यात 12 किती वेळा, 4 वेळा. 3च्या पाड्यात 3 किती वेळा, 3च्या पाड्यात 9 किती वेळा, 3 वेळा. 3च्या पाड्यात 3 किती वेळा, तर 1 वेळा. आलं, सोपं आहे. मग त्यानंतर आता चेक करा,
इथे तर तुम्हाला ऑलरेडी 1 मिळाला, म्हणजे याचे आता पुढे फॅक्टरायझेशन आपल्याला करता येणार नाही. इथे आणि इथे या दोन ठिकाणी 60च्या कॉलममध्ये पहा, 45च्या कॉलममध्ये पहा. आता इथे या ठिकाणी आपल्याला पुढे जाण्यास वाव आहे. का बरं? कारण आपण आत्ताच शिकलो शेवटी किती यावे आपल्याला? 1 यावे. पाहूया आता 4ला आणि 3ला भाग जाणारी कोणती सामायिक संख्या आहे का तुमच्याकडे? कोणतीच नाही. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 4ला वेगळं आणि 3ला वेगळं. तोपर्यंत बाकीच्यांना काय करायचं? थांबून ठेवायचं. प्रथम कोणाचा नंबर लावूया? 4चा. 4ला कितीने भाग देऊया आपण? 2ने. 2च्या पाड्यात 4 किती वेळा येतात? ऑब्वियसली किती वेळा येतात? 2 वेळा येतात. करेक्ट आहे. तोपर्यंत हे बाकीचे जसेचे तसे उतरवून ठेवायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जायचं आहे कारण की आपल्याला शेवटच्या आडव्या रांगेमध्ये कोण पाहिजे? फक्त 3ही जागी एकच पाहिजे. मग आपल्याला 2चा भाग देऊन कंप्लीट करा. 2च्या पाड्यात 2 किती वेळा? 1 वेळा. लक्षात. आता 3ला तोपर्यंत खाली घेऊन या. इथे 1 आलेलाच आहे. आता आपल्याला कोणाला घ्यावं लागेल? करेक्ट आहे. आपल्याला आता कोणाचा भाग कंप्लीट करावा लागेल? 3चा. मग इथे 1 ऑलरेडी मिळाला आपल्याला, इथेही मिळाला. आता 3च्या पाड्यात कोणाच्या पाड्यात 3 येते? 3च्या पाड्यात 3 किती वेळा? 1 वेळा. असं करून आपल्याला खाली जेव्हा 3ही ठिकाणी 1 मिळत असतील त्यावेळेस समजायचं की आपला भागाकार, आपलं डिव्हिजन आता काय झालेलं आहे? कंप्लीट झालेलं आहे. आणि इथे जे मिळालेले आहेत ते आपले आहेत प्राईम फॅक्टर्स, ज्यांना की मल्टिप्लाय करून आपल्याला कोण मिळेल? तर या 3ही संख्यांचा काय मिळेल? LCM मिळेल, म्हणजेच लसावी मिळेल. तर आपण काय करूया आपण आता? 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 करा यांचा गुणाकार. 5 त्रिक 15, 15 दुणे 30, 30 दुणे 60 आणि 60 त्रिक पुन्हा 180. आला आता लक्षात? काय करत जायचंय तुम्हाला? या पद्धतीने, या मेथडने तुम्हाला पुन्हा शेवटी 1 येईपर्यंत प्रत्येकाला ते काय द्यायचं आहे? भाग देत राहायचं आहे. शेवटी 1 आले तोपर्यंत काय करायचं? समजा या ठिकाणी पहा, 4ला आणि 3चा भाग तर इथेच देऊन संपून गेला होता. मग 4 आणि 3ला सारख्या कोणत्या संख्येने भाग जातो का? कोणी सारखा विभाजक आहे का यांचा? नाही. देर इज नो कॉमन डिव्हिजर फॉर दीज 4 and 3. देन व्हॉट वी हॅव टू डू? आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला एकाने, म्हणजे प्रथम 3ला, मग 4ला, किंवा मग 4ला किंवा 3ला, तुमच्या मताने काय करत जा, यांना भाग देत जा शेवटपर्यंत. कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्हाला खाली 1 मिळत नाही तोपर्यंत. मग काय करायचं? जेही मिळालेले इथले ते प्राईम फॅक्टर्स आहेत त्यांना धरा गुणा, आणि मग काय करा? गुणाकार. म्हणजेच कोण असतो तुमचा? LCM असतो, लसावी असतो. आता एक पहा, माझ्याकडे मराठीचं पुस्तक नाही आहे, परंतु तुमच्या पान क्रमांक 19, 20 आणि 21वर तुम्हाला LCMच्या बाबतीत बरंच काही तुमच्या पुस्तकातही शिकवलं गेलं आहे. तुम्ही 2 पैकी कोणत्याही मेथडने जाऊ शकता, परंतु डिव्हिजन मेथड म्हणजे भागाकार पद्धती ही अत्यंत सोपी आहे. तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे? आता प्रॉब्लेम सेट नंबर 13 मधला फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन काय करून पाहायचं आहे? सॉल्व करायचं आहे. फाइंड द LCM. तुम्हाला, माझ्याकडे मराठीचं पुस्तक नाही आहे, इथे तुम्हाला काय काढायचं आहे? तर लसावी काढायचं आहे. या 10व्यापर्यंत तुम्हाला उदाहरणं दिली आहेत, या सर्वांची काय काढा? तर लसावी काढा. देन सेकंड नंबर, फाइंड द HCF अँड LCM. इथे तर फक्त तुम्हाला LCM काढायचं होतं. आता या संख्यांचं तुम्हाला HCF पण काढायचं आहे आणि LCM पण काढायचं आहे. ऑफ द नंबर गिवन बिलो, या खाली दिलेल्या संख्यांचं तुम्हाला काय काढायचं आहे? HCF आणि LCM. लसावी पण काढायचं आहे आणि मसावी पण काढायचं आहे. व्हेरीफाय दॅट देअर प्रोडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर. काय करायचं आहे? त्यांचा जो गुणाकार आहे हा 2 संख्यांच्या गुणाकारा इतका मिळतो का? हे तुम्हाला काय करायचं आहे? तपासायचं आहे. त्यानंतर आपण द यूज ऑफ LCM अँड HCF म्हणजे नेक्स्ट टॉपिककडे
बोलूया की व्यवहारात आपण या लसावी आणि मसावीचा काय वापर करतो, कधी वापर करतो, कुठे वापर करतो, ह्या गोष्टी आपण पुढल्या पिरियडला शिकूया. चला, ओके.